हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण विम्याचे हेतू काय आहेत याच्याविषयी चर्चा करणार आहोत. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था विमा घेत असतेवेळी एक विशिष्ट हेतू डोळ्यापुढे ठेवून विमा हा घेत असते. विमा कंपनीसुद्धा विमा देताना विशिष्ट हेतू ठेवून किंवा विशिष्ट उद्देश साध्य होईल या हेतूने विमा देत असते. असे अनेक हेतू आहेत की ज्या हेतूसाठी विमा हे घेतले जातात. नंबर 1, धोक्याचे स्थलांतर करणे. माणसाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे धोके हे अस्तित्वामध्ये आहेत. अचानकपणे माणसाचा अपघात होऊ शकतो. अचानकपणे माणसाला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्याचबरोबर व्यावसायिक जीवनामध्ये सुद्धा अचानकपणे व्यवसायामध्ये दुर्घटना घडून मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या मालाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. तर असे जे काही नुकसान आहेत ते होऊ नयेत, त्याची भरपाई कोणीतरी करावी यासाठी व्यक्ती, व्यापारी, उद्योजक विमा घेत असतात. त्यामुळे धोक्याचे हस्तांतर होतं. विमा कंपनी धोका स्वीकारते. व्यक्तीच्या किंवा व्यापाऱ्याच्या वाट्याला आलेला धोका तो विमा घेऊन विमा कंपनीकडं स्थलांतरित करतो किंवा हस्तांतरित करतो. नंबर 2, हानीची भरपाई. विमे वस्तूला होणाऱ्या संभाव्य हानीची भरपाई व्हावी हा विमा घेण्यामागील दुसरा महत्त्वाचा हेतू होतो. विमित मालमत्तेला कधी धोका पोचेल, कोणत्या ठिकाणी धोका पोचेल, किती धोका पोचेल आणि किती नुकसान होईल ही गोष्ट सांगता येत नाही. तर असे धोके टाळता येत नसले तरी ते स्थलांतरित किंवा हस्तांतरित करता येतात. धोका घडलाच, नुकसान झालंच तर विमा कंपनी नुकसान भरपाई देऊ करते. नंबर 3, भविष्याची तरतूद. विमा हा बदलत्या परिस्थितीनुसार फार व्यापक बनत चाललेला आहे. फक्त संरक्षण मिळवणं इतका मर्यादित हेतू हा विम्याचा राहिलेला आहे. संरक्षणाबरोबर भविष्यातील अनेक गोष्टींविषयक तरतूद करणं याचा समावेश सुद्धा विम्यामध्ये होतो. मुलामुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करणं, म्हातारपण चांगलं जावं, सुखसोयीचं जावं यासाठी पेन्शनसाठी तरतूद करणं, मुलामुलींच्या विवाहासाठी तरतूद करणं. तर अशा प्रकारच्या तरतुदीमुळं व्यक्ती चिंतेतून मुक्त होतो आणि सुखी आणि समाधानी जीवन जगतो. नंबर 4, भविष्याची सोय. की विम्यामध्ये भविष्याची सोय सुद्धा केली जाते. शिक्षणाची सोय, विवाहाची सोय, पेन्शनची सोय, प्रॉव्हिडंट फंडची सोय. तर अशा प्रकारच्या सोयी ह्या विम्याच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतात. नंबर 3, भविष्याविषयी तरतूद. भविष्यकाळासाठी तरतूद करणे हाही एक विम्याचा महत्त्वाचा हेतू आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल काळजी वाटते. विशेषतः उतारवयात पैसे मिळवण्याची क्षमता कमी झाल्यानंतर काय स्थिती निर्माण होईल याची काळजी वाटत असते. विम्यामुळे अशी काळजी पूर्णपणे दूर होत नसली तरी त्याबद्दल दिलासा दाखवण्याचे काम पार पाडले जाते. नंबर 5, भविष्यकाळाची सोय. विमा हा संरक्षणापुरता मर्यादित न राहता तो अधिक व्यापक बनलेला आहे. आपल्या मुलामुलींच्या भविष्याची सोय करणं, मुलामुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करणं, मुलामुलींच्या विवाहासाठी तरतूद करणं, स्वतःच्या म्हातारपणामध्ये पेन्शन मिळावी यासाठी तरतूद करणं. तर यामुळे भविष्याची सोय करता येते. नंबर 5, बचतीतून संरक्षण. विम्यामुळे नियमित बचतीची सवय लागते. प्रति महिन्याला, तिमाही, सामाही किंवा वार्षिक हप्ता विमेदार विमा कंपनीला सतत देत जातो. त्यामुळे तो स्वतः एक प्रकारे बचत करतो आणि स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळवून देतो.
म्हणजे एका बाजूला बचत आणि दुसऱ्या बाजूला संरक्षण असे दुहेरी हेतू विम्याच्या माध्यमातून साध्य होतात. नंबर 6, प्राप्ती करातून सूट मिळवणं. भारतामधील प्राप्तिकर कायद्यानुसार उत्पन्न विशिष्ट मर्यादेपलीकडे गेले तर व्यक्तीला सरकारला टॅक्सेस पे करावे लागतात, इन्कम टॅक्स पे करावा लागतो. जर विमेदाराने विमा घेतला तर अशा प्रकारच्या इन्कम टॅक्सच्या तरतुदीच्या माध्यमातून विमेदाराला प्राप्तिकरातून सूट मिळू शकते. ATC अंतर्गत विमेदाराला प्राप्तिकरातून सुटीची सवलत ही मिळत जाते. नंबर 7, जप्तीपासून संरक्षण. व्यापारी अथवा व्यावसायिकाने उभारलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने धनको ऋणकोची मालमत्ता जप्त करू शकतो. परंतु आयर विमापत्र स्वरूपातील मालमत्ता जप्त करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे विमापत्राच्या स्वरूपात मालमत्ता धारण करणे व तिला जप्तीपासून संरक्षण मिळवणे हाही विम्यामागील महत्त्वाचा हेतू आहे. नंबर 8, व्यापार व व्यवसायात सातत्य. व्यापार आणि व्यवसायात सातत्य राखणे हा विमा घेण्यामागे हेतू असतो. नैसर्गिक अथवा अनैसर्गिक धोक्यांमुळे व्यापार अगर व्यवसायाला फटका बसला तर तो कायमचा बंद पडण्याची शक्यता असते. विमा न घेता असे व्यवसाय टिकणे फार कठीण असते. मात्र ज्या ठिकाणी विमा घेतलेला आहे आणि नैसर्गिक किंवा अनैसर्गिक धोक्यामुळे उद्योग व्यवसायाचे नुकसान झाले आहे तर त्या केसमध्ये विमा कंपनी नुकसान भरपाई देऊ करते. नुकताच दक्षिण भारतामध्ये मोठा पूर येऊन गेला, कोल्हापूरमध्ये मोठा पूर येऊन गेलेला आहे. त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योग व्यवसायाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर अशा नुकसानीची भरपाई विमा कंपनी करू शकते. नंबर 9, सामाजिक सहकार्यातून राष्ट्रीय विकास. विमा हा सामाजिक सहकार्याचा एक उत्कृष्ट नमुना होय. विम्यामध्ये विम्या हप्त्याच्या स्वरूपामध्ये जे पैसे गोळा होतात तो निधी फार मोठा असतो. त्या गोळा झालेल्या निधीचा उपयोग देशामध्ये उद्योगधंदे सुरू करणं, सेवा संस्था सुरू करणं, त्यांना वित्त पुरवठा करणं, तर ह्या गोष्टी करण्यासाठी केला जातो. तर या माध्यमातून राष्ट्रीय विकासास हातभार लावले जाते. नंबर 10, विविध व्यक्ती व संस्थांच्या हिताचे रक्षण. समाजामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्ती सामाजिक व आर्थिक संस्था कार्य करत असतात. या व्यक्ती व संस्थांचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे आणि हानी पोहोचल्यास भरपाई करणे हा विम्याचा हेतू असतो. त्यामध्ये लहान मोठे उद्योजक, व्यापारी, शेतकरी, उत्पादक, कलाकार, संगीतकार, गायक, चित्रकार, संशोधक, शास्त्रज्ञ, ठेवीदार, क्रीडापटू, प्रवासी, सामान्य ग्राहक, वाहन चालक, गुंतवणूकदार इत्यादी सर्वांचे हितसंबंध सुरक्षित राखणे हा विम्याचा हेतू असतो. त्यासाठी विविध संस्था विविध विमापत्राच्या आधारे आपली भूमिका पार पाडत असतात.